1 एप्रिलला मी चॅलेंज घेतलं होतं की 400 तास स्टडी करायचं आणि प्रत्येक दिवशी मी प्रयत्न केला की मॅक्सिमम कसा अभ्यास करता येईल. अनेक वेळा 8 तास अभ्यास झाला, 9 तास. सो एका दिवशी 10-11 तास पण झाला आणि कधी-कधी काम आलं तर मग 4-5 तास, मिनिमम 5 तास केला आणि एक दिवशी ऑफ होता. सो सो प्रत्येक दिवशी काही ना काही मी अभ्यास केला आहे. मी यासाठी चॅलेंज ठेवलं होतं की 400 तासाकडे माझं प्रयत्न असणार आहे की 400 तास ह्या 45 दिवसात करायचं. सो मग मॅक्झिमम युटिलायझेशन करायचं. सो त्याचा फायदा असा झाला की की मी मॅक्झिमम युटिलायझेशन करण्याचा माझा प्रयत्न होता. अनेक वेळा शक्य नाही झालं, पण तरी पण मला वाटतं की इफेक्टिव्हली मी बऱ्यापैकी केल्या गोष्टी. जवळपास ऑन टार्गेट जरी नसलो तरी बऱ्यापैकी माझा स्टडी झालेला आहे. सो सध्या 225 तास 30 एप्रिलपर्यंत म्हणजे पूर्ण महिन्याभरामध्ये डेली 7.5 तास एवढा झाला आहे. आणि आज थोडं एवढा अभ्यास केला, थोडं एक्झॉस्ट झालं. सो आज थोडंसं मी म्हणजे आज जवळपास ऑफच डे असल्यासारखं आहे. थोडंसं लेट सुरुवात केली मी. 1 वाजता अभ्यासाला सुरुवात केली कारण की थोडंसं बोर झालो मी. सध्या अभ्यास तेच टॉपिक करून. सो थोडंसं अर्थात होऊ शकतंच, तसं वाटू शकतं. पण तरी पण अर्थात मी काही ना काही करण्याचं माझं असणार आहे. सो आज मग इंग्लिश ओकॅप मी केलेलं आहे. सुरुवातीला 1-2 तास इंग्लिश ओकॅपचं केलं आणि त्यानंतर मग मी मराठीचं वाक्यांचं प्रकार तर ते करावं म्हटलं. आता थोडंसं जरी थोडंसं कितीही कंटाळा आला तरी करावं तर लागणार आहे. कारण की असं वाटतं की उद्या एक्झाम झाली पाहिजे. पण अर्थात आपल्या हातात त्या नाही गोष्टी. आपल्या हातात आहे करणं, अभ्यास करणं आणि ते आपण करत राहायचं आहे. सो अर्थात मला वाटतं की चांगली गोष्ट आहे की थोडंसं की टॉपिक कव्हर झालेत. जेवढं ठरलं होतं ते. त्यानंतर मग मी रानात गेलो. मग थोडंसं अनेक वेळा मी थोडंसं कंटाळा आला. काय झालं की दररोज मी रानात जातो. हे राज्यसेवेला मी करत नव्हतो. त्यामुळे थोडंसं मेंटली मला एक्झॉस्ट झालो मी राज्यसेवेवेळी खूप वेळा. त्यामुळे थोडंसं मध्यम मार्ग करायचं ठरवलं. तर मग आंबे काढायला वगैरे मी तेव्हा मी काढलेत, पण सुरुवातीच्या 45 दिवस मी अजिबात कुठेच गेलो नव्हतो. सो आता मात्र मी थोडंसं मध्यम मार्ग निवडला आहे. एकदमच स्ट्रिक्ट असं आणि एकदमच कॅज्युअल असं पण नाही. सो मग आंबे काढले मी आज आणि थोडंसं वारं होतं बघू शकता. थोडंसं मग लवकर मी अर्धा 1 तास काढले आंबे. त्यानंतर मग मी घरी आलो. कंबाईन एक्झामसाठी 2 आठवडे राहिलेत गट बचा आणि मी चॅलेंज घेतलं होतं की 400 तास स्टडी करण्याचं. अर्थात ते तर काही कंप्लीट होत नाही आहे. कारण की आत्तापर्यंत फक्त 228 तास एवढा झाला आहे स्टडी आत्तापर्यंत. म्हणजे पूर्ण एप्रिलमध्ये 225 तास झाला आहे आणि आज 3 तास झाला आहे. सो 7.5 तास अवरेज झाला आहे. पण ठीक आहे, म्हणजे 9 तास व्हायला पाहिजे होतं डेली, तेव्हा ते कंप्लीट म्हणजे टार्गेट असतं. पण थोडंसं मी आता टार्गेटच्या मागे राहिलो आहे. पण जवळपास 80-90% तर टार्गेट मी कंप्लीट करेल. सो ठीक आहे. तेवढं जरी झालं तरी मला वाटतं की मोर दॅन इनफ आहे. अर्थात टार्गेट कंप्लीट झालं असं चांगलंच असतं. पण अर्थात काही गोष्टी होत नाहीत ठरवल्याप्रमाणे आणि आपण प्रयत्न मात्र करायचा असतो. अर्थात आता जर टार्गेट पूर्ण करायचं म्हटलं तर खूप जास्त करावं लागणार आहे आणि तेवढी माझी आता क्षमता राहिलेली नाही आहे. खूप एक्झॉस्ट झालो आहे आणि गरज पण वाटत नाही आहे मला, कारण की सगळ्या गोष्टी अंडर कंट्रोल आहेत. फक्त कॉम्प्युटरचा एक विषय आहे तो राहिला आहे माझा, तो मी आता करेल. बाकी ते जर सोडलं तर बाकी सगळे टॉपिक्स कव्हर केलेत, म्हणजे सगळे, असं कुठलं ठेवलेलं नाही आहे. कायदे, रिमोट सेन्सिंग हे तर डबल जास्त 3 तर वेळा केलं असतील रिव्हिजन त्याच्या आणि बाकी पण केलेल्या आहेत. सो थोड्याशा शॉर्ट नोट्स पण काढल्यात. सो त्यामुळं पण थोडंसं सोपं होतं आहे आणि अजून एक रिव्हिजन तर चांगली होणार आहे. म्हणजे मराठी इंग्लिशच्या पण 2-2, 3-3 रिव्हिजन झालेले आहेत माझ्या ओकॅपच्या पण. व्हिडिओ पण अनेक वेळा पाहिलेत. सो जेवढं ठरलं होतं माझं मी एक बाउंड्री सेट केली होती की एवढं करायचं, तर तेवढं झालं आहे. तसं करायला अनेक गोष्टी असतात. तसं तर मग वर्षभर मी होणार नाही. परंतु जो माझा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यानुसार मी काही ठेवलं होतं की एवढे गोष्टी करायच्या. PYQ होता आपल्यासमोर आणि सिलेबस होता. सो सिलेबसचे तर सगळे पॉईंट केलेत. PYQ पण सगळे केलेले आहेत. जे पण म्हणजे जे पण टॉपिक दिलेत त्या सगळ्या टॉपिकचे सगळे PYQ, राज्यसेवा असेल किंवा मग आपलं कंबाईन असेल. सो जेवढं ठरलं होतं तेवढं झालं आहे. सो मग याच्या पलीकडे करण्यासारखं अनेक आहे, पण अर्थात त्याला काही अर्थ नाही आहे. आपल्या सिलेबसमध्ये प्रश्न तर यायला पाहिजे ना. सो
जेवढं ठरवलं तेवढं चालायचं. आता थोडंसं बोर वाटायला मला अभ्यास. थोडंसं एक सॅच्युरेशन लेव्हल आली आहे आणि खरं तर त्याच्या आधी पण अभ्यास केला मी. म्हणजे मी चॅलेंज ठरवलं होतं माझ्यासाठी त्याच्या आधी. पण थोडंसं इंटेन्सिटी नव्हती आणि अर्थात शक्य पण नाही आहे एवढा तास अभ्यास करणं. 8 तासातच मी एवढं थोडंसं एक्झॉस्ट झालोय. अनेक जण तर सांगतात की 10-12 तास. ॲक्चुअली मला तर तेवढं शक्य नाही आहे करणं. हां, एखाद्या दिवशी होऊ शकतं. काही दिवशी मी केलं आहे. 11-11 तास पण केला आहे. आता कालच मला वाटतं 30 नाही 29 एप्रिलला मी 11 तास अभ्यास झाला आहे माझा. येस. नाही, नाही 30 एप्रिलला. राईट कालच. 11 तास झाला आहे. 2 वेळा झाला आहे 11 तास अभ्यास. अनेक वेळा 10 तास, 9 तास असं झाला आहे आणि काही-काही दिवशी 5 तास असं पण झालं आहे. ज्या दिवशी काम आलंय काहीतरी. सो 5 तासाच्या कमी नाही झाला म्हणजे तेवढं तर आपण काढू शकतो. किती बी काम असलं तरी सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, 4 तास तर असेच होतात. सो 5 तास तर कधी पण होत आहे. सो हां, फक्त एवढंच की जेव्हा 7-8 तास व्हायला लागतो थोडंसं मग कंटाळा यायला लागतो. तेव्हा मग थोडंसं काही जे टफ टॉपिक आहेत ते म्हणजे आता समजा गणित आहे, त्याला तुमचं माइंड फ्रेश पाहिजे. सो असं होऊ शकत नाही म्हणजे माझ्या बाबतीत तरी की 8 तास अभ्यास केला आणि आता गणित घेतलं, ते नाहीच होत. तेव्हा मग मी काहीतरी व्हिडिओ वगैरे पाहत असतो. सो बोर झालं का ना, मी चेंज करत असतो टॉपिक. अनेक जण विचारतात की बोर झाल्यावर काय करता? तर मी चेंज करतो टॉपिक. व्हिडिओ पाहतो, बुक एरवी मी थोडंसं जेव्हा मग चांगली मनस्थिती असते सकाळ-सकाळ किंवा अ, अ, किंवा मग सुरुवात जेव्हा अभ्यासाला करतो, तेव्हा थोडंसं फ्रेश माइंड असतं, तर मग बुक वाचतो. त्यावेळी थोडंसं आपलं काम करतं मेंदू चांगलं आणि त्यानंतर मग थोडं थकवा आल्यानंतर मग व्हिडिओ वगैरे पाहतो, ऐकतो फक्त आणि हां, म्हणजे चेंज करत राहतो मी आणि अनेक वेळा पाहू शकता तुम्ही, की प्रत्येक तासा-तासाला मी चेंज केलेला आहे. असं नाही की एकच लगातार. फक्त अलीकडे थोडंसं मग मी लगातार केलं कारण की ते रिव्हिजन जेव्हा करतोय, एखादा व्हिडिओ पाहतोय, तर मग मी लगातार मग तेच पूर्ण पाहत असतो. सो हां, मग तेव्हाच ते मी करतो. हा व्हिडिओ जेव्हा पाहतो मी थोडंसं मग आपलं जास्त आणि आजकाल रिव्हिजन करताना मला म्हणजे जास्त हे डोकं चालवायची गरज नाही कारण की त्याच-त्याच गोष्टी केल्यात आणि आता अनेक वेळा तर व्हिडिओ मी आता समजा 2 तासाचा आहे, तर तो मी अनेक वेळा 10-20 मिनिटात पण संपवतो. सो ते पळवत-पळवत मी ते करतो कारण की ते येता-येता तर मी जास्त वेळ घालवत नाहीये. सो हां, अर्थात पण याचा अर्थ नवीन आता मी करू शकत नाही, जरी माझी इच्छा असली तरी. कारण की 2च आठवडे राहिलेत. सो आता ते अ, त्याला टाईम लागेल, त्या लक्षात राहायला त्या गोष्टी. सो जेवढं माझं ठरलं टार्गेट ते मी केलं आहे. सो आता राहिलेल्या दिवसात एक चांगली रिव्हिजन करण्याचं माझं आहे. 2 आठवडे आहेत. तर त्यापैकी म्हणजे 12 दिवस जरी धरले आपण चांगले, 1-2 दिवस जरी समजा ऑफ राहिले, तरी मी 10 म्हणजे 120 तास तर मला वाटते मी अजून करू शकेल चांगलं रिव्हिजन. सो 350 तास जरी झाला माझा अभ्यास, तरी मला वाटतं की 400 पैकी एक चांगलं मी केला म्हणेल. सो थोडंसं मी पुश करेल जास्त करायला. पण अर्थात थोडंसं आता अ, कारण की महिनाभर झालं थोडंसं एक्झॉस्ट झालो मी अभ्यास करून आणि अर्थात एक गोष्ट कळली की जास्त तर काय म्हणजे होत नाही आपल्याच्याने म्हणजे 8 तासाच्या वर. अनेक जण अर्थात मला त्याचं कौतुक डेफिनेटली वाटतं की अनेक जण म्हणतात की जास्त करतायत. सो मला तर गरज नाही वाटत आहे, मला वैयक्तिक तरी. कारण की एवढ्या ह्याच्यातच खूप वेळा रिव्हिजन होते. सो आता राहिलेल्या दिवसात मी चांगलं एक रिव्हिजन करण्याचा माझा आहे विषय. सो प्रत्येक टॉपिक मी आता अजून एकदा करेल शेवटच्या 14 दिवसांमध्ये.